कुणी म्हणू शकणार नाही छातीटोपी आणण्याच्या कराचा पैसा या ठिकाणी काढणी लागला. निवडणुकीला हा पैसा मागच्या दारानं वापरला जाईल. आपण बघतोय अनेक बोगस बिलांची प्रकरणं या महापालिकेची लवकरच जल्दी आपण सुरू करतोय. जनतेच्या प्रश्नासाठी यांचा पैसा पनवेल महानगरपालिकेच्या हातीमध्ये 7,800 मुलं चित्ताय जिल्हा परिषदेत. पनवेल महानगरपालिकेचा खर्च शून्य. आरोग्याच्या सुविधा आपण बघतोय त्या ठिकाणी अनेकदा डॉक्टर नसतो, अनेकदा कुठं कशी व्यवस्था नसते. पाण्याच्या बाबतीत शब्दच न उच्चारलेला बरा अशी परिस्थिती. पाणी नाही, आरोग्य नाही, शिक्षण नाही, क्रीडांगण नाही, गार्डन नाही. हे पैसे सगळे 14-1500 कोटी खर्च कुठं झाले? 400 कोटीचं विचार आणखी 5 वर्षांनी झाला असतो काही भांडवली असती का? महापालिका आयुक्त कुठल्या तरी टॉवरमध्ये भाड्यानं राहिले असते आयुक्त, तर काही बिघडलं असतं का? आयुक्त बंगला इतक्या महापौराच्या बंगल्यासाठी जमीन विकत घे, कार्यालयाला जमीन विकत घे, आयुक्तांच्या बंगल्याला विकत घे. हेच महापालिकेत, राज्यात, देशात सत्ता आणि तुमच्या आमच्या कराचा पैसा जर महापौर बंगल्यासाठी जमीन खरेदीला वापरला जात असेल, आयुक्ताच्या बंगल्याच्या जमीन खरेदीला वापरला जात असेल तर त्याच्यासाठी पण आमदार निवडून दिला. सत्तेत तेच आहेत. एक मुख्यमंत्र्यांच्या आदेशासरशी बिना पैशानं फुकटच्या रजिस्ट्रेशनवर फक्त या जमिनी शिल्पोला महापालिकेला लोक करायला लागल्या. मग यांच्यात नाही, शासनाचं कुठलं अनुदान नाही, शिल्पोकडून कुठलं योगदान नाही. तुमच्या खिच्यात मात्र बिनदिक्कत हात घालायला याला शरम वाटत नाही. त्याच्यामुळे आपण या साऱ्याची दखल घ्या आणि हे सगळे बोगस IPL जे आहेत ते कुठेतरी बंद करा. एकच IPL चांगला राहील असं माझा असं मी करत नाही, पण वस्तुस्थिती तुमच्या नजरेसमोर आहे. कुणाही पुण्या मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टराच्या नाव असलं, JCB यांची, डंपर यांचा, पोकलेन यांची यंत्रणा यांची बॅरिकेड्स लावतात तेही यांच्या स्वतःचा कॉन्ट्रॅक्टर कागदावर देणार. एरवी स्वतः व्यवसाय करायचं काम आमदार या महापालिकेत करतात.